मालवणच्या एका रिसॉर्टमध्ये शूट करताना बघा काय झालं. आम्ही भोगवे बीच जवळ सी हॉरिझॉन रिसॉर्ट हे बुक केलं होतं. ते इतकं लक्झरियस आहे आणि तिथे आम्ही स्वीट बुक केला होता. गेल्या आम्ही तिथे सनसेट व्ह्यू बघितला आणि मालदीव आणि बाली तर विसरूनच गेलो. रूम मधून सी व्ह्यू तर दिसतोच, पण समुद्राच्या लाटांचा पण आवाज येतो. इन्फिनिटी पूल सारखे फोटो पण घेऊ शकता तुम्ही इथे. आणि ते सगळ्या प्रकारचं फूड अवेलेबल आहे, जसं की इटालियन पासून तर रशियन सॅलेड आवडला होता मला. आणि इथल्या बाथरूम मध्ये गार्डन होतं. गार्डन मस्त. तुम्ही ओळखलं का? लवकरच बघितल्याबरोबरच ओळखलं. हा तेच मी त्यांना म्हटलं की त्या खूप स्माइल देतात, ओळखलं असेल म्हटलं होते. काय काय आपल्याकडे स्पेशल? आपल्याकडे फिश आहे, सुरमई, पापलेट, प्रॉन्स, बांगडा, तिसऱ्या आहेत, खेकडा आहे, कालवड. खेकड्याची साईज काय? खेकडा दाखवते हवं तर तुम्हाला. चालेल. आणि मॅडम व्हेज आहेत, त्यांच्यासाठी काय? साईज स्पेशल आहे आपल्याकडे. ओल्या काजूचे बरोबर चांगलं घरी आणलं मग मी तुला. आमचं असंच फिरून राहिलो होतं आम्ही इकडे, तर मग एक बघितलं आम्ही ऑनलाईन, याचं नाव दिसलं तर मग आलो इकडे. इथे आम्ही खूप प्रश्न विचारले, त्याच्यानंतर ते म्हणे ते डायरेक्ट दाखवायला आणलं त्यांनी की केवढा साईज आहे काय. तर एवढा साईज असतात त्या खेकड्याचा, त्यांच्या हाताप्रमाणे समजू शकतं तुम्हाला. आणि पॉपलेट एवढा आहे. कसं आहे रन? कालपासून मी खेकडा करत होती, कारण की आपल्याकडे तेवढे खतरनाक खेकडे नाही भेटत, म्हणजे बनवणारे तेवढे खास नाही. बनवून तेच मिळतात पण बनवून नाही भेटत. तर आता इथं ट्राय करू आपण. आणि हॉटेल पण किती सुंदर आहे. एम्बियन्स खूप छान आहे. आवडला रन? सोलकडी आलेली आहे सगळ्यात मोठ्या क्लासमध्ये आहे. थोडीशी महाग, पण आतापर्यंत क्रीमिएस्ट सोलकडी आता आपण जेवढे मालवणमध्ये पिलो त्याच्याप्रमाणे मला वाटली. यांचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही. मला तर खूप आवडली. मी विचार केला पार्सल नाही घेता येत का घरी. तिकडे गेल्यानंतर मी हे सोलकडी खूप मिस करते. मी ऍक्च्युली पहिले फर्स्ट टाइम सोलकडी जेव्हा पिली तेव्हा मी अलिबागला पिली होती मागच्या वर्षी. यांच्यासमोर जेव्हा गेली होती हॉटेलला, पुण्याला पिलो होतो, पण मला एवढं आठवत नाहीये, म्हणजे मला नाही माहिती. पण मला असं वाटलं होतं की सोलकडी जी आहे ती नॉनव्हेज असते. मला नव्हतं माहिती. कारण माहितीये का, हा नॉनव्हेज थाली जेव्हा ऑर्डर करायचा त्याच्यामध्ये सोलकडी येत होती अशी. तर मला वाटलं होतं नॉनव्हेज आहे, म्हणून मी कधी पिलीच नाही सोलकडी. मग मला यांनी अलिबागला सांगितलं की सोलकडी जी आहे ती नारळाची असते, ती व्हेज आहे. आणि मी सांगितल्यावर विश्वास नव्हता बसत. ते मग जेव्हा हॉटेलवाल्यांनी सांगितलं तेव्हा हा मग ठीक आहे मी ट्राय करते. ट्राय केल्यापासून मग माझी फेवरेट झाली सोलकडी. मला खूप आवडते. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स व्हाईट हाऊस सोलकडीला, पण हा इथनं आल्यापासून वेगळाच एक्सपिरियन्स झाला. पूर्ण कोकणमध्ये मस्त सोलकडी भेटते, पण मला क्रीमियस्ट आहे. क्रीम नव्हतं बाकी झाली. ती थोडीशी वेगळी आहे. आणि मला असं वाटते सोलकडीत काय इन्व्हेंट झाली असेल, कारण की फिश सोबत दही खाता येत नाही, तर हे बेटर ऑप्शन आहे. फूड ब्लॉगर. तर मी पहिल्यांदा हा खेकडा बघतोय, कसा खायचा असतो मला माहित नाही, पण यानं सोबत खलबत्ता आणून दिलेला आहे. काय कांडून खाऊ का काय करू? फोडावं लागते काय याच्यात? अच्छा असं. ते कसं फोडायचं? कसं मारू? आता याच्यातलं काढू का? अच्छा ओके, असं याच्यातलं हे खावं लागतं ना. याची लोकेशन पाहिजे असेल तर युट्यूब ब्लॉगर मिळेल, जाऊन बघा. मस्त. सो आमचं जेवण आलेलं आहे व्हेज स्पेशल. आणि मला ओल्या काजूची भाजी खायची होती. सो ओल्या काजूची भाजी इथे आलेली आहे. ही ओल्या काजूची भाजी आहे, बटाट्याची चटणी, हे वरण, ही सोलकडी, हे तिवड, याला काय म्हणतात मला माहित नाही, हे तिवड आहे. आणि हे आहे फ्रेश आमरस, हे आहे आपलं कोथिंबीर, हे आहे सलाद, ही पोळी, आणि ही आहे आपल्या तांदळाची भाकर. इथे लोणचं आहे, पापड आहे, आणि जिरा राईस सुद्धा आलेला आहे, आणि एक्स्ट्रा सोलकडी सुद्धा मी बोलवलेली आहे. चीअर्स. मी प्रयत्न करतो सांगायचा, एवढा डिशेस आहे की मला आठवण नाही राहणार आहे त्या. तर हे आहे फिश करी, हे बांगडाचं तिखलं, सोलकडी, तिवळं, बरोबर ना? आमरस, गुलाबजामुन, हे काय जवळा, प्रॉन्सचं लोणचं, सॅलेड, हे ऑरेंज ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, आणि हे फ्राय. हे तिन्ही सुरमई आहेत. हे राईस आणि हे कालव ऑयस्टर. आणि हे काय? तिवड फ्री आहे का एक्स्ट्रा? सोलकडी पण फ्री आहे. थँक्यू. शेअर करशील मला? नाही.
शशांक ऐक ना, ही काजूची भाजी ट्राय कर, ओल्या काजूची. माझं नॉनव्हेज आम्हाला पाहिजे, एकदा ट्राय तर कर, मस्त आहे. दे. काजूचं काय गोड गोड असं भाजी नाही, छान आहे भाजी. ना काजू विरघडून आला बे डायरेक्ट. नरम काजू दाखवू कसा वाटून आला म्हणून. एक सेकंड सुरुवात तू कर ना. सुरुवात मी करू. आम्ही आता जेवण राहिलो दोघं जण व्हेज. आमचं म्हणजे व्हेज असते, ह्या दोघांचं नॉनव्हेज आहे. ठीक आहे. तर आम्ही ओल्या काजूची भाजी बोलवलेली इथे. त्याच्यामध्ये हा बोलत आहे असा, काहीतरी मेसेज द्यायचा लोकांना. मेसेज द्यायचा बोल. आपल्याकडे काजू पाहा लागते, कुठे आहे काजू, कुठे आहे भाजी. भाजी आली की ग्रेव्हीत काजू शोधा लागते. इथं आम्हाला मसाला सुद्धा लागत आहे. मसाला कुठे एवढे काजू, एवढे काजू आहेत बघा, एवढे काजू आहेत. हे काजू बाहेर काढले बघा. आणि ती काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी, आणि खरंच खूप टेस्टी आहे. म्हणजे तो काजू इतका सॉफ्ट आहे असा छान, आणि खायला पण छान लागत, आणि मसाला पण खूप मस्त आहे. कारण खरंच म्हणजे मी जेवून राहिले फक्त काजू मला मसाला कुठे आहे. म्हणजे भाजी आमची हे सेकंड प्लेट बोलवली मी आता. ॲक्च्युली फर्स्ट प्लेट माझी पूर्ण संपली. त्याच्यामध्ये शेवटी काजू उरला, मसाला आम्ही खाऊन घेतला, आणि काजूची पीस तशीच होती. मला काय करायचं म्हटलं, युवराज तू फिनिश कर. मॅडम एक आंब्याचा रस्सा तू का मग शूट करता. इथे तू आंब्याचा रस बोलवत आहे 1 वाटी, आणि जर मी बोलवली म्हटलं आंब्याचा रस खा मोठी हो, आणि जेव्हा मी घरी बनवते ना आंब्याचा रस, तेव्हा मी खात मला नाही आवडत. मी खात नसतो, मला आंबा तसाच आवडते. मी तसाच आंबा खाते. बाहेरचं चालतं तुला है ना, आणि घरचं नाही चालत मी बनवलेलं. आणि अजून हे आम्ही कुठे गेलो होतो यार, पुण्याला. पुण्याला आम्ही माझा बर्थडे होता तेव्हा मी अशीच डिश म्हणजे ऑर्डर केली, म्हणजे हाच घेऊन गेला होता. तर तेव्हा पण तिथे आमरसच होता. यांनी 4 ते 5 असे 4-5 वेळा आमरस घेतला त्यांनी. बरं, या गोष्टीतून एकच बोध निघतो मित्रांनो, की ते म्हणून राहिले की मी तिला म्हणतो की मोठी होईन म्हणून. तर मी काय ते बॉडी शेमिंग करत नाही आहे, ते स्वतःच सांगते मला दिवस रात्र, मी मोठी होत आहे, काय करू, मी झुंबा बंद करताय, मी एक्सरसाइज बंद करताय, डान्स बंद करताय, पण मी बारीक का नाही होत आहे. मग मला ते मला लागते, हे थांबवशील तर कमी होईल. म्हणून मी म्हणत असतो की थांब एकच खा, अर्धाच खा. आता मी घरी गेल्यावर आंब्याचा रस बनवणार, तेव्हा इथं एवढं सगळं खाऊ नये, घरी बनवणारच आहे. तेव्हा चुपचाप आंब्याचा रस खायचा. आणि असं नाही म्हणायचं का मोठी होत आहे, रूट कॉज हा एकच आहे. आणि असं नाही म्हणायचं की मला आंबाच आवडते, मला आंब्याचा रस नाही आवडत. मी माझ्या हाताने बनवतो. आता मी तुला रिझन सांगतो, मेन रिझन सांगतो लोकांना की मला आंब्याचा रस का नाही आवडत. मी आणतो आंबे 5-6, ते मी एखादा आंबा खातो म्हटलं त्याच्या आधीच माझे सेन्सेस किती स्ट्रॉंग आहे बघा मित्रांनो. मी तुमच्याशी बोलत आहे ना, तर माझ्या आंब्याच्या वाटीतला चोरण्याचा ह्या दोघांनी प्रयत्न केला की मी तुमच्याशी बोलत आहे तर वकील कशी इशारा करते दिलाय की पटकन वाटी उचलून घे त्याची, असं तसं. पण तुमच्या भावाचा सेन्सेस पहा किती स्ट्रॉंग आहे. मी लगेच बोट टाकून दिलं नॉनव्हेजचं त्याच्यात. आता दोन्ही व्हेजवाले खाऊ नाही शकत. आता मी जर तुमच्या आमरसात बोट टाकलं तर तो बी आमरस माया होऊन जाईल. तर मी स्कॅम सांगत होतो. तर मी घरी आहे ना नेहमी आंबे घेऊन येतो. मला एकही आंबा खायला नाही भेटत. हे उठल्या सुटल्या आमरसच बनवून टाकते सगळ्या गोष्टीचा. सगळ्या गोष्टीत आमरसात ते साखर वाखर टाकते. मला नॅचरल आवडते की यार एक आंबा माझा, तो माझा राहील. माचून घिचून खाल मजा येते जरा. मी ऍक्च्युली तुमचे रोज व्हिडिओ बघते, तर आज मी सकाळी जेव्हा अचानक बघितलं एकदम खुश झाली. मला समजतच नव्हतं की काय बोलायचं. आता काहीतरी बोलत होता. व्हिडिओ मस्त असतात दादा. धन्यवाद. आता वेगळा बोलत होता, कॅमेरा आल्या वेगळा का. हा चलो आपण बाहेर. हो घ्या ना. हे तुम्ही कुठल्या आहात म्हटलं. मुंबई. मला एक नंबर खतरनाक गोष्ट आवडली आहे की इथे हँडवॉश आहे. तर जेव्हा जेवण झाल्यावर हात वगैरे धुवायला येतात ना, तर लोक वाघाचे आवाज वगैरे काढतात. तिथे पोटी एकच विनंती, तोंड धुताना कृपया वाघाचे आवाज काढू नये. इतर प्राणी घाबरतात. धन्यवाद. इथं ते हात धुण्याला लागे. तर इथची लोकेशन आहे रत्नागिरी माळनाका. तुम्हाला जर ट्राय करायला करू शकता. आणि जेन्युन जे काही खाल्ल्यानंतर टेस्ट असेल ना ते कमेंटमध्ये सांगा. मी जेन्युन सांगितलं मला काय काय आवडलं आणि काय काय नाही आवडलं. तर
कारण की माझी टेस्ट वेगळी आहे, तुमची टेस्ट वेगळी आहे. पण आल्यावर मला जवळपास सगळ्या लोकांनी हेच सजेस्ट केलं होतं आणि हिने एक रील टाकला होता हिच्या अकाउंटवर की आम्हाला कोकणच्या प्लेसेस सांगा, त्याच्यातली सगळ्यात जास्त सांगितले गेलेली प्लेस आहे तर इथं नक्की व्हिजिट करा. आमंत्रण. आणि व्हेजसाठी स्पेशल ओल्या काजूची भाजी आणि आमरस थाळी ती नक्की ट्राय करा. आणि इथला मला ओल्या काजूची भाजी खूप आवडली. ओल्या काजूची भाजी खूप आवडली आहे आणि आमरस पण मस्त होता. नक्की एकदा भेट द्या आणि ट्राय करा. काय वाटलं? तिथे गाडी थांबल्याच बोललो मी की कोणीतरी पाहिलं म्हटलं आपल्याला. नमस्कार. नमस्कार. कुठचं तुम्ही? आम्ही चंद्रपूर. अच्छा. आणि इकडे आम्ही गोव्याला गेलो. हा गोव्यावरनं कोकण. अच्छा. कोकणवरनं आता गणपतीपुळे. आंबे गिंबे नाही घेतले घरच्यासाठी? आंबे रत्नागिरीला. अच्छा. इकडे बघू म्हटलं, इकडे बघितलं रत्नागिरीला चांगले मिळतात. आम्हाला तिथे झाडालाच सापडले. हापूस आहे का तो? हे इथं झाडाला आपल्या हाईटवर आहे का? कशा कमरेच्या हाईटवर आहे? नाही, समोर आणखी हाईट म्हणजे हाईट कमी आहे. हो का? समोर भरपूर आंबे मिळून जातील. मी आता 4 आंबे तोडले. कमरेच्या हाईटवर आंबे आहे. बघशील रे गाडी आली तिकडून. कमरेच्या हाईटवर आंबे आहे तिकडे थोडेसे दूर. पण हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे इथं बघा, ते जमीन पहा, डिस्टन्स पहा त्या आंब्याचं. 2 फुटावर आले आंबे. पोहोचलेलो आहे. काय वाटतं तुला? कुठे चाललो आहे? रिसॉर्टवर चाललो असेल. काय बुक केलं असेल आपण? हॉटेल कोण बुक करते? मग विला कोण बुक करते? रिसॉर्ट कोण बुक करते? मग किल्ला सगळंच म्हणून देशील ते कसं? हो, सिंधुदुर्ग बुक केलाय. ओ वाव, खरंच का? सांगा ना. पोहोचलो ना आपण. त्या किल्ला 4 कुंड आहे. एक कुंडात आंघोळ करायची. बंद कर रे ते प्याचे कुंड. आम्ही अजून 20 किलोमीटर आहे. तुम्ही लागत मॅप पाहून घ्या. कोणाचा मॅप सुरू आहे? मैप चालू है, जिसके लिए पार्टी उसी का मैप चालू है. आणि आमची मेन किरदार किरण मॅडम उडाकले आहेत, झोपलेले आहेत, रेस्ट करत आहे. इकडे पाय. कसं वाटला? तर यांनी पण एक रूम बुक केलेली आहे, त्यांनी पण एक रूम बुक केलेली आहे. ते पण स्वीट सारख्याच आहे. आम्ही त्या थायलंडला बघितल्या होत्या, सेम तशा आहेत. आणि जवळपास त्या एका रूम मध्ये 10 जण मावतील एवढ्या रूम आहेत. पण म्हणे पर्सनल पाहिजे म्हणे, कारण प्रमोशन होतं इथलं. तर मग आलो आणि छान आहे. मागं जा बरं, किती मोठा बघू देत आहे. एक व्ह्यू कुठपर्यंत आहे बा, असा किती लहान दिसतो मी तिथं. एवढ्या रूमला स्वीट म्हणतात. प्लस मागे पण जागा आहे. इथं अर्धे साईड बाथरूम आहे. खूप सुंदर मिरर आहे. ऍक्च्युअली माहिती का, हा मिरर मध्ये कसा आहे, जेव्हा मी इथे आली होती ना तेव्हा सनसेट होत होता. तर ऍक्च्युअली त्याचं रिफ्लेक्शन एक्झॅक्ट इथे दिसत होतं. म्हणजे सनराईज तिकडे होत होता आणि इकडे मिरर मध्ये ते पूर्ण असं दिसत होतं. सनसेट. आणि हे आहे कबड, जिथे अजून ओपन नाही केला पण छान आहे, मोठा आहे. हँगर्स वगैरे आहे आतमध्ये. वर एक पंखा आहे, तो दुसरा पंखा आहे. आणि ते डक्टिंग आहे एसी साठी. इकडे हे डक्टिंग आहे, इकडच्या साईडनी आणि तिकडच्या साईडनी पूर्ण टोटली डक्टिंग आहे. त्याच्यावरती काय आहे? त्याच्यावरती आता नोप्या जाऊन दाखवणार आपल्याला की वर नेमकं काय आहे. हा आपण आणल्या ना घरी 2. माझ्या घरी आहे अशी खुर्ची. अच्छा. तर आमची चुकी हे झाली की आम्ही आज लेट पोहोचलो. आम्हाला इथे लवकर सकाळीच पोहोचायचं होतं, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत तरी. आम्ही नवरा बायकोनी चॅलेंज घेण्यासाठी हा स्वीट बुक केलेला आहे की नवरा बायको आम्ही 24 तासापर्यंत भांडणार नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता 23 तास झालेले आहेत, त्याच्यातले 1 घंटा तास नाही झाले, 23 घंटे 10 मिनिट झाले आहे. हा तेच ना, मग 1 घंटाच उरलेला आहे ना. 50 मिनिटं उरले फक्त. अरे ते एकच गोष्ट आहे, 50 मिनिटांनी 1 घंटा नाही. 1 घंटा वेगळा, 1 घंटा म्हणजे किती? 60 मिनिट. तर 1च घंटा राहिलेला आम्ही भांडण न करण्यासाठी. 50 मिनिट राहिले आहे. ठीक आहे, 50 मिनिटं राहिलेले आहे. आणि 50 नाही 49 मिनिट राहिले. तुला चालू किंवा मगापासून म्हणून राहिलं तर चांगलं राहतं. कधी पहिला आपलीच लावतो मी, म्हणून राहिलो ना चांगल्याने व्हिडिओ बनवून राहिलो म्हणून. 49 मिनिट म्हटलं मी. आता किती झाले? 48. अरे तर 49-50 काय फरक पडतो? 10-15 मिनिटात काय फरक पडणार? मग चुकीचं कशाला सांगायचं?
जे खरं आहे तेच सांगायचं. हे बघ मी तुला सांगून देऊ राहिलो काय चांगलं नाही. 49 मिनिटं असू दे, 50 मिनिटं असू दे. आता 47 मिनिट तुला 49 मिनिटं असू दे, 50 मिनिटं असू दे. तुला बोललो ना मी. तुला बोललो ना मी. एका बाईला बोलायला लावलं. 45 मिनिट राहिले. 1 मिनिट गेला. तू काही 1 मिनिट जा. 2 मिनिट 23 मिनिटं 24 घंटा. बरं घे. हॅपी बर्थडे. पकड. जॉन जेकब्स. माझा बर्थडे आहे, काकाचा बर्थडे आहे. तुझ्यासाठी हॅपी बर्थडे. काव्याच्या बर्थडे साठी तुला गिफ्ट. वाव मस्त आहे हा. खरंच सुंदर दिसत आहे. आम्ही म्हटलं होतं ना चष्मा नाही घेतला. काय लॉजिक आहे. तो मी त्याच दिवशी भांडली असती. चष्म्यासाठी कशाला भांडणार आहे. भांडायला पाहिजे. इथे याच्या आधी आमची थोड्या वेळ आधी भांडणं झाले ते कारण मी रागा भरली होती. भांडण नव्हते झाले, ते रागा भरली होती. मी मनवत होतो, त्याला भांडण नाही म्हणत. मग काय म्हणते त्याला. तू रुसली होती, मी मनवत होतो. अच्छा. तर आम्ही इथे आता आलेला आहे सी हॉरिझॉन या रिसॉर्टला आम्ही जस्ट भेट दिली आहे. आणि जिंदगीत पहिल्यांदा मी स्वतःसाठी आणि बायकोसाठी स्वीट बुक केलेला आहे. स्वीट म्हणजे नक्की काय तर एकच भला मोठा रूम ज्याच्यात अख्खं खानदान मावन. जर हॉस्टेलवर असतो तर पोट्ट्याने म्हटलं असतं की अख्खं हॉस्टेल इथं मावते. त्याला म्हणतात स्वीट. ते इथे छान सुंदर असा सोफा आहे. मी बसलेला आहे या सोफ्यावर आले छान. आणि इथे समोर मागे बेड आहे म्हणजे तुम्ही आरामात बेडवर झोपून असं आरामात सुद्धा टीव्ही बघू शकता. आणि एक्झॅक्ट आमच्या समोर असा छान टीव्ही आहे. म्हणजे टीव्ही पण असा काही छोटा मोठा टीव्ही नाही आहे, बराच मोठा टीव्ही आहे. बरं किती इंच असेल ना जवळपास. 75 इंची आहे. 75 इंची टीव्ही आहे, खूप मोठा. आणि दुसरं म्हणजे इथे एक अशी हे पण इकडे बाथरूम. अरे बापरे बाथरूम तर विचारूच नका, इतकं मोठं बाथरूम आहे. पहिले हे दाखव ना तिथे मला जे आवडते माझी फेवरेट गोष्ट. आणि हे शशांची फेवरेट गोष्ट आहे खूप जास्त. आणि समोर समुद्र आहे. आता अंधार झालेला आहे, मे बी दिसणार नाही कारण एक्झॅक्ट समोर समुद्र आहे छान. जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला ऍक्च्युली लेट झालं यायला इथे. लवकर यायचं होतं. सनसेट ऑलरेडी झाला होता जेव्हा आम्ही इथे आलो, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकलो. नाही रील मध्ये आहे बघू शकता. हा रील मध्ये थोडंफार आम्ही काढलाय. आणि उद्या सकाळी जस्ट जेव्हा सनराईज वगैरे होणार तेव्हा आम्हाला सनराईज तर नाही दिसणार, पण त्याचे जे काही रेज इथे समुद्रावर पडेल आणि जो काही व्ह्यू आम्हाला सकाळी पाहायला भेटेल तो आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इथलं हे एक आवडलं आहे. हा माझा फेवरेट पार्ट. यांना इथून उड्या मारायला सोपी झाला. जॅकुझी. हे इथून डायरेक्ट उड्या मारून तिकडे. इथे खेळायचं आहे आम्हाला. तर इकडे पण हे दिसते सनराईज. आणि तिकडे पण खाली इकडे स्विमिंग पूल आहे सुंदर असा. आणि तिकडे बंगडी आहे जे मला खूप आवडते कारण मी आल्याबरोबर एंट्री घेतल्याबरोबर मी पहिले जाऊन बंगडीवर जाऊन बसली. आणि जस्ट तेव्हा सनसेट होतच होता, मी तो बघितला थोडा. आणि इकडे समुद्र आहे. इकडे आयलँड आहे छोटं, तुम्हाला लाईट्स वगैरे दिसतील मे बी. हां तर तिकडे आयलँड आहे छोटं. आणि तिथे एक मंदिर पण आहे. ॲक्च्युली आमचं जायचा प्लॅन होता पण आम्ही नाही जाऊ शकलो. उद्या सकाळी जाऊ आम्ही, तुम्हाला दाखवू कसं काय आहे ते. तर अशी ही सुंदर लक्झरियस रूम आहे सी हॉरिझॉन. ते पण लपली आहे. तर हे दोघं लपतायत. कॅमेरामॅन मॅनेजर. तर इकडे सगळ्यात खतरनाक व्ह्यू तुम्ही आजपर्यंतचा बघितला असेल तर हा आरसा आहे. आणि बाथरूम मध्ये गार्डन. इकडे तर आहे बेसिन हे कमोड, पण इथं गार्डन हे गार्डन आहे. इथं साप पाहिजे होता एखादा असं सर मजा आली ती पाहायला. आणि इथूनच असा दरवाजा उघडले ना, पण इकडे आंघोळ करायची जागा, वॉशरूम आहे आणि वरून शॉवर आहे. हा नॉर्मल शॉवर नाही आहे. साईडला पण आहे. हा इकडून पण शॉवर्स आहेत. 1 2 3. इकडून पण पाणी, इकडून पण पाणी, इकडून पण पाणी, इकडून पण पाणी, पाणीच पाणी. आणि युवराज सकाळी इथेच येणार आंघोळ. ऑफकोर्स. या दोघांना वेगवेगळ्या रूम्स मिळालेल्या आहेत खाली. तर आता जस्ट त्यांनी आम्हाला दिलेला आहे चोको लावा केक विथ आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम. नाही त्याचं नाव आहे चोको लावा बाउल का विथ आईस्क्रीम. आता फोडू. कसं फुटत आहे काही आहे का त्याच्यात. हो चॉकलेट आहे. ओ माय गॉड. चॉकलेट आहे. गरम गरम नाहीये, थंडीच आहे.
आणि घ्या आईस्क्रीम सोबत खा मॅडम, गरम असेल बघशील. हा मी एकदम तर नाही खाऊ शकत चॉकलेट. मस्त आहे, यमी. झाला झाला झाला. का सूट? अबे ओय भेटते ना, भेटते, दुसरा बोलव ना, देते ना ते. जाऊ दे आता, काय जीवार येतं माया, राहू देतं ना. ते काव्यात येतं काय, ते गेली काय गोल गोल गेली, ते जाऊ दे मग आता, चल. हो का, तुम्हाला वाटते तसे जाऊ दे. मी नाही, नको नको, नाही थंडी लागत आहे ना, राहू दे ना मग. कुठे नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है जरूर. काहीच पाणी नाही, पहिले मी चेक केला मोबाईल आहे का खिशात बाबा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो. माझ्या चष्मा मी मित्र कुठेतरी घेऊन गेला, सला दिसून नाही राहिला मगापासून. नमस्कार. धक्का दे म्हणते, फायदा काय, ऑलरेडी हायच केवढा आहे. आता लाईट लावली का रे, क्लिअर दिसून आलं जरा. हा नाही दिसत आहे एवढी स्विमिंग. पाशीन स्विमिंग पूल वाहून जाईन समुद्रात. याला म्हणते अर्ध सुमिनास्व. चांगलं नाव दिलं, अर्ध सुमिनास्व. कशी ते चढते पा, कशी ते 2 फुटातून ते चढून पा कशी राहिली. काव्या 2 फूट होतं ते. मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हे किती आहे. माझ्या पाया पहा, ठीक आहे. आणि हे पहा, कमरे एवढा आहे. कुठे गेली तू, आई नाही दिसू राहिला. हा हे बघ, पाहिजे जाशील डुबशीन पुरा पुरा, नको डुबू. आता बाय असं येतो सरळ सरळ मी. आता मला तुम्ही खरं सांगा, मुलगी अशी खरंच व्हिडिओ काढून राहिले. चढणार आहे का? काऊन हे मी सोडून दाखवतो, पकड. एकदम पाय जवळ नाही, एकदम पाय जवळ. हो माहितीये मला, पण सांगू ना मी लागू ना. चढ चढ दाखवत आहे मी. चढ. आता आठवलं ड्रेसवर इथं. काय आहे, शिजलं व्हेज वाला आहे ना. वेज उधर से, वेज इधर नॉन वेज इधर. ये हमारा ज्यादा टेस्टी लग रहा है. तुम्हारा व्हाइट व्हाइट दिख रहा है. ये क्या है? हमारा सीजल क्यों नहीं कर रहा है? हमारा पहले बनाएगा, सीजल क्यों नहीं कर रहा. ये वाला ते दुआ दाखवून दे. लिक्विड आहे ना. अच्छा ठीक आहे. सो आमचं रात्रीचं जेवण इथे रेडी आहे आणि मी व्हेजमध्ये बोलवलेला आहे मंचाव सूप, क्रीम मशरूम सूप विथ सलाद आहे, सॉरी फ्रूट सलाद आहे हा. आणि हा एक सॅलड बोलवलेला आहे. रशियन. तू बोलवला? रशियन सॅलड तू बोलवला. हा हां, ते त्याचं नाव काय सांग, बघताय वाटतं. आणि हा आहे पास्ता रिझोटो स्टार्टर, सिझलर, सॉरी पास्ता रिझोटो सिझलर. आणि हा आहे आपला थीन व्हेज पिझ्झा. आणि इकडे नॉन व्हेज आहे. आता हे सांग. हे पॉपलेट आहे फ्रायमध्ये. हे सिझलर आहे. प्रॉन्स काय नाव होतं, कुंगफू प्रॉन्स. कुंगफू काय होतं पूर्ण नाव नाही माहिती, पण कुंगफू समथिंग दिसेल तुम्हाला. आणि हे प्रॉन्स आहेत हनन सॉस. हे बघा किती थिन लेअर आहे याची. यांची स्पेशालिटी आहे की थिन बेसमध्ये बनवून देतात. आणि पिझ्झा मला सहसा आवडत नाही, कारण बेस खूप जाळा असते, हेवी होते. पण हे छान लागतं आणि हेवी नाही आहे. त्याचा ब्रेड जो आहे ना, ही लेअर ती इतकी थिक आहे, म्हणजे खूप. आणि अशीच हां सॉरी थीन आहे. थीन आहे एकदम लेअर. आणि अशीच लेअर आवडते खायला, छान लागतो, टेस्टी आहे.
प्रॉन्स इतके फ्रेश आहे की एकदम नरम आहे. हे पाहू शकता तुम्ही, मधातून तोडतो मी, एका हाताने तुटत आहे तो प्रॉन्स आणि परफेक्टली कुक्ड आहे. प्रॉन्स एक नंबर. ये क्या राइस जो मैक्सिकन राइस. मैक्सिकन राइस मेक्सिकन राईस आहे का? हां, हे मेक्सिकन राईस आहे. मैक्सिकन राइस नहीं आणि जिंदगीतलं सगळ्यात खतरनाक कॉम्प्लिमेंट ज्याच्यासाठी मी अमरावतीवरून वापस इथे येऊ शकतो, रशियन सॅलड जे आहे हे एकदम, याच्यात काय टाकलंय मला माहित नाही, फ्रुट्स वगैरे आहे, सगळंच आहे, पण एकदम ज्युसी. एवढा मस्त टेस्ट ओळखता निदान बम्मत खात. आजपर्यंत सगळ्यात बेस्ट रशियन सॅलड मी खाल्लं असेल, सगळ्यात बेस्ट. सॅलड खरंच खूप मस्त आहे. मला इतकं आवडलं. मला रोज रात्री जर फक्त एवढं जरी दिलं ना खायला एक प्लेट, मी खाऊ शकते आणि बस झालं. इनफ आहे. जे कट टाकलाय तो टॉप क्लास लागून आला. पण मी घरी 2 वेळा सॅलड बनवले, ते चांगले नव्हते का? अरे एक नंबर. हा बनवतो आता. ठीक आहे, चालेल. ही मला वाटते याची ते वहिनी बनवू शकतात असा रशियन सॅलड. वहिनी कोण बनवतो? ती सगळे चांगली बनवते त्याच्यात. यार मी सॅलड बनवले 3 वेळा घरी. होय. इतके सुंदर, इतके टेस्टी झाले. खाली किती लोकांनी खाल्ले सगळ्या ना. सबवे सारखे सारखे सेम. सबवेपेक्षा पण बेटर ऑप्शन. तू बनव. रशियन सॅलड मी दुसऱ्यांदा बोलवलेला, यानं पुन्हा अर्धा घेऊन घेतला माझ्या. नाही, खरंच खूप टेस्टी आहे. मला पण खूप आवडलं. आधी यांनी आमच्यातलं अर्ध घेतलं, मग त्यांनी बोलवलं, म्हटलं मला 2 वेळा खाल्ले होते, फक्त अर्धा घेऊन टाकला आमचा. हे 204 रुपयाची रूम होती. 204 दाखवा. चलो. आणि हे मॅनेजर मॅडमची रूम बुक. ड्रायर पण आहे माझ्याकडे. ड्रायर, प्रेस. माझं जीव होती त्याची येल्लो होती. जीव सेम आहे दोघांना. सगळ्याच एका साईडनंच आहे ना रूम ते. आणि इकडे टीव्ही छोटा आहे पण तुला. पण छान वाटतं ना तेवढा दिसला. चेअर पण छान आहे, मला आवडली. आणि इथून वॉशरूम दिसते. बाथरूम मधला आरसा पण मला इतका आवडला. अच्छा, दाखव बरं तुला आरसा आवडला म्हणजे बाथरूम मध्ये. अच्छा, हा काय आपण आवडला. आतमध्ये पण आहे. म्हणजे तो असा चांगला फोकस करते मेकअप करताना. कुठं आहे मेकअप वाला आरसा? इधर. अच्छा, इधर ही आहे. हो, फोकस होती चांगला असं मस्त आहे आरसा. हा यार. पण नुप्याच्या रूमला कलर मस्त भेटला, त्याच्यात फोटो एक नंबर आले असं तिथे दिसलं आम्हाला. झोपली आहे इकडे, पाहिली का चिमणी आहे. हे वेगळ्या प्रकारची चिमणी आहे बाहेर. हो, झोपली आहे मस्त घरट्यात. बघू तुम्हाला. चल आहे बघ, दिसली का? त्यांना भूक लागली आहे, तशी चिव चिव करताय की मला जेवायला द्या म्हणून. अच्छा, पिल्ली आले बाहेर. ओके, आम्ही कोण पिल्ली, मला वाटलं अंडे आहे. अबे चिमणी काय? त्यांना भूक लागली आहे म्हणून तशी करत आहे की आम्हाला द्या. थांब 1 सेकंड करू देते. चिव चिव कर. नाही, त्या आवाजात खूप घाबरतात. तुम्ही आता विचार करत असाल की आम्ही कुठे बसलेलो आहे. आम्ही इमॅजिन करा, आम्ही टॉयलेट बाथरूम मध्ये बसलेलो आहे. इथे टॉयलेट आहे दाखव, आणि हे बाथरूम आहे पूर्ण. हे मागे शॉवर्स आहेत 2, 3, 4, 5, आणि इकडे आरसा वगैरे आहे. इकडे सरळ गार्डन है. इधर गार्डन, इधर बैठ सकते. क्या करने का है गार्डन में? कौन सा फूल खिलाने का? सँड बाथ करू शकतो तुम्ही. सँड बाथ, मड बाथ. मड बाथ. पाणी टाकून द्या, डोळे येतात या कुत्र्या. चलो अजून इकडे दाखवतो. तर इथं आहे आरसा, ज्याच्यात डायरेक्ट मागून समुद्र दिसतो, आणि संध्याकाळी जेव्हा सनसेट होतो तेव्हा डायरेक्ट तिथून याच्यात रिफ्लेक्शन पडतात आणि मग पूर्ण रूम मध्ये होतात. प्लस हे वॉर्डरोब आहे. हे गादी खराब करून ठेवली आम्ही. झोपा गिपा झाल्या मस्त. या जकुझीत आंघोळ केली तर सगळं ओला आहे सध्या. प्लस इथून पूर्ण समुद्राचा व्ह्यू आहे. झोपेतून उठल्या समुद्र पहा. आणि इकडे सोफा आहे, खूप मोठा टीव्ही. इकडे पण व्ह्यू आहे. हे पण बाल्कनी आहे खूप मोठी. मागून दाखव, पूर्ण बाल्कनी दाखव तिकडून इथपर्यंत. इथून ओपन आहे, इथे काच वगैरे नाही आहे. हे काच इथून लावता येतो, इथं दिलेला आहे. हा, आणि इकडे खुर्च्या वगैरे, म्हणजे जागा आहे इथे दुनियाभर आहे. आणि आपल्या हॉस्टेलचे पोट्टे आले तर 50 पोट्टे तर मिनिमम नव्हते एवढ्या जागेत. आरामात झोपून गिपून राहू शकते. तर आणखी आम्ही 2 रूम बुक केला, एक मॅनेजर मॅडम आणि युवराजची. तर आपण पहिली युवराजची रूम बघूया. चला. युवराजची रूम, पण त्याचं वर्क फ्रॉम होम चालू वाटतं ना. हो, आय थिंक. हे युवराजची रूम आहे. इकडे व्ह्यू मीटिंग चालू आहे काय? ठीक आहे.
तर इकडे व्ह्यू आहे पूलचा, समुद्राचा. आणि हे अशी रूम आहे एक्सेट्रा. अरे वा, इकडून ते थायलंडसारखी खिडकी पण आहे. नु काय एकटा नहावला का तू इकडे? जाऊ दे, त्याचं ऑफिस. चला तू रूम दाखव. चल, चाललो ना बे, चाललो ना. तू रूम दाखव. चल. सो आमचा डे संपलेला आहे या हॉटेलचा आणि आता आम्ही इथनं निघणार आहे. पण म्हटलं निघायच्या आधी थोडं इथे बसून आपलं समुद्राचा थोडा आस्वाद घ्यावा. कारण तिथल्या लाटा दिसत आहे. अजून लोक काय काय गेमिंग करत आहे. तिकडे एक आयलँड पण आहे आणि त्या आयलँडवर एक छोटंसं मंदिर आहे. मला ना ते कालपासून जेव्हापासून मी इथं आली ना, मला ते खूप अट्रॅक्ट करून राहिलेलं आहे आणि जायची इच्छा पण आहे माझी तिथे. बघू जाणं होती की नाही होत. पण इथलं हे जे हॉटेल आहे आणि इथला जो व्ह्यू आहे, परिसर आहे, तो खरंच खूप मस्त आहे. पूर्ण फुल डे. असं नाही की सकाळी छान आहे संध्याकाळी असं आहे तर नाही. सकाळी पण छान आहे, दुपारी पण छान आहे, संध्याकाळी पण छान आहे, रात्री पण छान आहे. सगळ्या टाईमला सगळं सुंदर असा नॅचरल, नैसर्गिक आपण जे म्हणतो आपल्याला जे पाहिजे असतं नेहमी, नॅचरल हवा, ऑक्सिजन वगैरे, ते तुम्हाला इथं छान भेटून जाईल. सगळं काही बोलले ते. पण मी काल तिला गॉगल गिफ्ट केला जॉन जेकब्सचा. एवढ्या ते काहीच बोलली नाही त्याच्यावर. अरे तू काय म्हटलं की मला ब्लॉग सुरू करत आहे, काहीतरी बोल हॉटेलबद्दल. पण तू मला तर काहीतरी कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, काही तर म्हणाल पाहिजे. थँक्यू सो मच माय डिअर हजबंड टू गिफ्टेड मी दिस गॉगल. ओके. आणि मला तो गॉगल खूप आवडला आहे म्हणून मी आता तयारी वगैरे केली छान मस्त. आणि मी तो गॉगल असा लावूनच आहे, मी बिलकुल काढला नाही. आणि त्याच्यामध्ये मला व्ह्यू असं बघायला येणं खूप मजा येऊन राहिली आहे. तर त्याच्यामध्ये 2 फ्रेम्स आहे ग्लासच्या. असं जर खाली बघितलं थोडंसं ग्रीनिश असं दिसतं, असं छान ब्ल्यूइश वगैरे. आणि असं वर केलं की तो सनवर येलोइशवाला जो असते ना ते दिसते. आणि दोन्ही पण बघते. महत्वाचं म्हणजे हे पोलराइड आहे. पोलराइड काय आहे तर ते मी लेन्स कार्डमध्ये समजेल तुम्हाला किंवा गुगल केल्यावर समजेल की हे स्पेशली प्रत्येक वेदरसाठी बनलेले आहे, की असं स्पेसिफिक उन्हासाठी नाही आहे. तुम्ही जर असं बघितलं तर म्हणजे असा जर जवळ घातला तर इथून जो दिसतो तो नाईट मोड आहे. इथून जर घातला तर हा दिवसाला ऊन कमी करतो, वरचा शेड डार्कर आहे. तर आणि पोलराइड ग्लासेस असल्यामुळे कसं आहे की ते उन्हाचे जे UV रेज वगैरे त्रास देतात त्यांनी त्रास होत नाही. तर हे काही प्रमोशन वगैरे नाही आहे, पण हे मला एवढं समजवण्यात आलं होतं तेव्हा कुठं मी गॉगल घेतला. आणि त्यामुळे मी माझ्या बायकोला केअर करण्यासाठी तेवढी तिला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून तो एवढा विचार करून आणलेला आहे. पण त्याच्या बदल्यात मला कॉम्प्लिमेंट काय मिळत आहेत की हा छान आहे. आणि किती दिवस अगोदर घेतला तुम्ही? आणि किती दिवस गॉगल घेऊन झाले 10-12 दिवस. पण तेव्हा मी आणला, मी हिला दाखवणार नव्हतो, डायरेक्ट इथं गोव्यात दोन्ही काढणार होतो, माझा पण हिचा पण हिला बॅग हुसकाची सवय हिनं बॅगमधून काढला. आणि हे काय ते बरं झालं की बॅगमध्ये एकच होता, तो माझा होता, हिचा नव्हता. मग मी डायरेक्ट काव्याकडे रागान पाहिलं की तू तिथं कशाला ठेवला बॅगमध्ये. तर मग काव्या म्हणे की आता काय, मग म्हणे काव्या की नाही दुसरावाला नाही आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग नंतर आम्ही तो लपवून ठेवला ट्रिपवर आणेपर्यंत. आणि मग ट्रिपवर आल्यावर गिफ्ट केला. आम्हाला कसं महत्वाचं असते लोकेशनवर अजून ते गिफ्ट एकदम मौके पे चौका. चलो फ्रेम कोणी सेट हे केली? मला याची फ्रेम खूप जास्त आवडली, मस्त आहे. तर ते फ्रेम शोधायला तिथे 4 जण आलेले होते. लोकेश, त्याचा मित्र, दुकानदार, काव्या आणि मी. लोकेशला आवडला होता एक, पण मला आवडत नव्हता. मग एक हिला आवडला होता, तो मला आवडत नव्हता. मग मला हाही आवडला आणि हाही आवडला. घ्यायला गेलो होतो आम्ही त्यासाठी, पण आम्हाला दोन्ही आवडले. मग आता काय करायचं. मग म्हटलं तिच्यासाठी घेऊनच राहिलो तर थोडासा मेरे को भी इतना खर्चा हो ही गया है, तो एक और ले ही लेते तो 2 उठा के लेके आए. माझा चेहरा असा लंबोड आहे ना, तर मला छोटे फ्रेम वाले छान दिसतात. नाही ब्रॉड वाले नाही तिच्या चेहऱ्यावर सगळे छान वाटतात. हा छान. आणि हा स्पेसिफिक तिच्या चेहऱ्याचा रिसर्च करून आणलेला आहे. थोडा खाली घालायचा. हा बस परफेक्ट. चलो तर आता जाणार आहे आम्ही इथून. 5 घेतले होते आपण 5. हा आणि गॉगल आम्ही 5 घेतलेत. एक इकडे, एक मी, एक मम्मीसाठी घेतलाय, तो घरी पाठवलेला, तो पोचायचाच अजून. आणि एक तिच्या बहिणीसाठी घेतला होता. आणि एक काव्याने घेतलाय. म्हणे माझा बर्थडे आहे, मी तेवढा खर्च करते म्हणे यावेळेस, मला सेल्फ गिफ्टेड गॉगल पाहिजे म्हणे मला. म्हटलं टेन्शन नको घेऊ, घड्याळ नाही भेटली तर गॉगलच घेतला. नाही भेटला तर गॉगलच घेऊन घेतला. इकडे एक स्टोरी टाकून माझा मोबाईल काय म्हटलं? अली रोज शेख. तर अली रोज शेख दादांनी आमचे काय आहात तुम्ही इधर प्रॉपर? मैं एज ए कंसल्टेंट. अच्छा, एज ए कंसल्टेंट है वो, तो उन्होंने बहुत ज़्यादा खातिरदारी की है अच्छे से, इसलिए अभी बाय करने के लिए आए थे उनको. अभी निकल रहे हैं यहाँ से. थैंक यू. चलो चलो चलो, लेट होता है.
सामान ठेवा.